नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. अखेर डिसेंबर महिन्याचे पेन्शन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अतिशय खात्रीशीर बातमी आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 6:30 वाजेच्या नंतर हे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा झाले असेल. या ठिकाणी लाभार्थ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे कळवलेले आहे, माहिती दिलेली आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांनी स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी शेअर केलेले आहे. त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यवतमाळ जिल्हा असेल, तसेच सांगली जिल्हा, भिवंडी या ठिकाणी हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्ण राज्यभरात हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर तुम्ही लगेच चेक करा. 2 ते 3 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. परंतु मित्रांनो, एकाच महिन्याचे पैसे या ठिकाणी आलेले आहे. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये आणि इतर निराधार बांधवांना 1,500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसापासून दिव्यांग बांधव, निराधार बांधव, विधवा भगिनी या ठिकाणी या हप्त्याची वाट बघत होते. त्यांना खूप गरज होती आणि आता सरकारच्या वतीने हे पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सुरुवात झालेली आहे. उद्यापर्यंत जवळपास सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या पेन्शनसाठी खूप उशीर लागत होता. आपण सर्व ठिकाणी चौकशी करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्या माध्यमातून तुम्हाला माहिती पुरवत राहिलो आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहिलो. आपण सहकार्य केले आणि आज आपल्या सर्व निराधार बांधव तसेच दिव्यांग बांधव यांना हे पेन्शन जमा झाले. अतिशय आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष असंच आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. तर मित्रांनो, तुम्हाला जर पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की इतर लाभार्थ्यांना पण कळले पाहिजेत की त्यांच्या जिल्ह्यात, तालुक्यात हे पैसे जमा झालेले आहे. म्हणजे ते सुद्धा चेक करतील, त्यांनासुद्धा माहिती होईल. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.